मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना ईमेलमधून धमकी देण्यात आल्यानं महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे। या ईमेलमध्ये महापौरांची गाडी आणि महापौरांची केबिन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। या ईमेलची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौरांना हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून माहिती घेण्यात येते आणि त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण त्याही पाहूयात। मी या ठिकाणी महापौर म्हणून असेल की उपमहापौर म्हणून गाडी असतील, आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे काम करतोय। नेहमीप्रमाणे सकाळी जरी तो मेल मला कळाला तरी मी या ठिकाणी आलेले आहे, मी माझं काम केलेलं आहे। मला माझ्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे। मला माझ्या मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि जे सुरक्षा प्रशासन आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे। तर त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना महापौर रितू तावडे घाबरणार नाहीत। ज्यावेळेला असे मेल येतात ते एकदम असं इझी घेता कामा नये, कारण बरेचसे असे सरफिरे आहेत की ते काही करू शकतात चुकीचे। आणि मी महापौर असताना पण आपल्याला कल्पना आहे की एक लेटर आणि 2 धमक्या त्या पण आलेल्या होत्या। महापौरांबद्दल राजकीय आमचे मतभेद असू शकतात, पण त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचं प्रेम किंवा त्यांच्याबद्दलची काळजी ही नक्कीच एक माणुसकीला धरून आहेच। नुसतंच बॉम्ब म्हणजे काही बॉम्ब नसेल, आपटीबार मारला तरी ती काळजीची बाब होईल।